तर आपल्या चॅनलवरती आपण फूड व्लॉग असू दे, डेली व्लॉग असू देत, असाच आपला कंटेंट असतो. राजकारण हा कधीच आपला मुद्दा नाहीये आणि नसणार आहे कधीच. पण सध्या जे चालू आहे ते विचार करायला आणि अर्थातच बोलायला भाग पडतं. आणि आपल्या देशात न्यूट्रल स्टँड घेणं किती अवघड होऊन बसलंय. म्हणजे विद्यार्थी जेव्हा रस्त्यावर उतरतात तेव्हा ते फक्त आंदोलन करत नाही, तर त्यांच्या भविष्याची ती लढाई लढत असतात. सो अर्थातच मी बोलतेय 20 जुलैला जो जंतर मंतरला खूप मोठा प्रोटेस्ट झाला, हजारोंच्या संख्येने स्टुडंट तिथे जमले होते फक्त स्वतःच्या हक्कासाठी. म्हणजे नीट सारखा खूप महत्वाचा पेपर लीक होतो आणि ज्यांनी खरोखरच मेहनत घेतलेली असते, अभ्यास केलेला असतो, त्यांच्यासाठी ही किती वाईट गोष्ट आहे. अक्षरशः कितीतरी विद्यार्थ्यांनी सुसाईड केलं आणि मग याच विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी याला जे कोणी जबाबदार आहेत, म्हणजे अर्थातच आपले शिक्षण मंत्री, त्यांचा राजीनाम्याची मागणी घेऊनच हा मोर्चा निघाला होता. एकदम शांततेच्या मार्गाने, म्हणजे कसलाही गोंधळ न घालता, कसली तोडफोड न करता विद्यार्थ्यांनी हा मोर्चा सुरू केला आणि त्याबद्दल त्यांना काय भेटलं? लाठीचार्ज, टिअर गॅस, अक्षरशः डोकी फोडण्यात आली आणि पोलीस असतात आपल्या सुरक्षेसाठी. म्हणजे ही जी नवीन पिढी आहे हेच तर देशाचं फ्युचर आहे आणि त्यांच्यासोबत तुम्ही असं वागताय. त्यांचा आवाज, त्यांचं म्हणणं काय हे कोणीच ऐकून घेतलं नाही आणि सरळ सरळ त्यांना दडपलं गेलं. बघा, सरळ सरळ लोकशाहीला धोकाच झाला ना. आणि विशेष वाटतं, एवढ्या हजारोच्या संख्येने लोक जमले होते तिथे, विद्यार्थी जमले होते, त्यांचे पालक सुद्धा जमले होते आणि तरीही काही लोकांना त्यांची फेवरेट पॉलिटिकल पार्टी असू दे किंवा धर्माच्या नावाखालचं त्यांचे जे राजकारण असू दे ते सोडून बाकी काहीच पडलेलंच नाही. अरे नाही, आम्ही काँग्रेसच्या बाजूने ना, आम्ही बीजेपीच्या बाजूने ना, आम्ही सीजेपीच्या बाजूने. पण या प्रोटेस्टमध्ये जे काही मुद्दे मांडले जातात ते खरंच खूप महत्वाचे आहेत आणि त्या मुद्द्यांना आम्ही सपोर्ट करतोय. धर्म 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 हेच सगळं चाललंय आणि आम्हालाही आमचा धर्म खूप प्रिय आहे, आमचा देश खूप प्रिय आहे. पण त्यासाठी आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा त्यातील कुठल्या एखाद्या भ्रष्ट नेत्याची अजिबात गरज नाही. आमची खरंच बुद्धी आहे तेवढी जागेवर की एखाद्या पक्षाला फक्त विरोध केला म्हणजे धर्माला विरोध केला किंवा धर्मच आपला पूर्ण संपुष्टात आला, अशा विचारांचे आम्ही नाही. लोक इतकं सध्या बिझी आहेत त्यांच्या एखाद्या पॉलिटिकल पार्टीच्या मागे पळण्यात किंवा त्यांना सपोर्ट करण्यात की ते विसरूनच गेलेत की ज्या राजकारण्यांच्या मागे ते पळतायत ते पब्लिक सर्वंटच आहेत, ते काही देव नाहीत. आणि जसं एखादं चांगलं काम केल्यावर त्यांना कौतुक भेटतं ना, तसं एखादं त्यांच्याकडून काही चूक घडली, इतकी मोठी चूक घडली ही तर त्यांना अकाउंटेबिलिटी घेणंच आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात करप्शन आपल्या देशात होतंय, त्यावर पण काही बोललं जात नाही. रेपिस्टवर काहीच कठोर कारवाई होत नाही. हिंदू मुस्लिम असं करून फक्त धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये हेट पसरवण्याची कामं चालू आहे. आपला देश जर आपल्याला पुढे घेऊन जायचा, तर या नेत्यांना आपल्या देशाची खरंच प्रगती करायची असेल ना, तर अनएम्प्लॉयमेंट हा सगळ्यात मोठा मुद्दा असायला हवा. एज्युकेशन, करप्शन कसं कमी करता येईल, हेल्थ केअरवर कसं फोकस करता येईल, हे सगळे मोठे मुद्दे, त्यावर कोणाचं लक्षच नाहीये. आणि या सगळ्यावर जर कोणी बोलायला गेलं तर तो लगेच धर्माच्या विरोधातच आहे हेच बोललं जातं. एक नागरिक म्हणून जर एखादा राजकारणी किंवा आपण ज्या नेत्याला निवडून दिलंय तो जर हे सगळं नीट सांभाळत नसेल, पार पाडत नसेल, चुका करत असेल, तर त्यावर क्वेश्चन करण्याचं कामच, कर्तव्यच आपलंय. तो हा सगळा प्रोटेस्ट चाललायच यासाठी. हेच सगळे मुद्दे आहेत. आपलं एज्युकेशन सिस्टीमचं जे फेल्युअर आहे ना, तेच पुढे आणण्यासाठी हे सगळं प्रोटेस्ट केलं जातोय. आणि यातून पण बरीच लोक चुका काढतायत, हे करतायत. अरे तुम्ही नका सपोर्ट करू एखाद्या व्यक्तीला, तुम्हाला नाही आवडत तर, एखादा पक्ष तुम्हाला नाही आवडत तर नका सपोर्ट करू, पण त्यांनी जे मुद्दे मांडले त्याला तर तुम्ही सपोर्ट करू शकता. जेवढे हजारोच्या संख्येने लोक सपोर्ट करतात ते काही मूर्ख थोडी येत ना. असतील काही जण जे की स्वतःच्या स्वार्थापायी सपोर्ट करतात, स्वतःच्या पण पोळ्या भाजून घेतायत, पण बाकी सगळे तर या गोष्टीसाठीच करतायत ना की आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे ती चेंज व्हावी. जेणेकरून जर आता शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला तर जो कोणी नवीन येणारा असेल त्याला ती एक जबाबदारी राहील किंवा ते एक भीती राहील की नाही असं केलं तर असं होईल म्हणून, तर तो जबाबदारीने वागेल. तेवढ्या येणाऱ्या मुला मुलींसाठी हे सगळं चाललंय, जे आता शिक्षण घेणार आहेत. एखाद्याने खरंच मनापासून मेहनत केलेली असते आणि त्यावर याची सुसाईड करण्याची परत वेळ येऊ नये यासाठी हे सगळं चाललंय. तुम्हाला सपोर्ट करता येत नसेल तर उगीच जे यासाठी लढतायत त्यांच्यात उगीच वेगळ्या चुका काढून तुमचे उगीच फालतूचे मुद्दे मांडू नका. तुम्ही कुठल्याही एखाद्या पक्षाचे असाल किंवा एखादा पक्ष तुम्हाला आवडत असेल तरी पण चुकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची हिंमत ठेवा. स्वतःची खरंच बुद्धी वापरा, ती एखाद्या पक्षाकडे किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडे गहाण ठेवू नका. म्हणजे आपल्यासाठी, देशासाठी नेत्यांनी एकमेकांसोबत भांडलं पाहिजे आणि इथे आपण भांडतोय त्या नेत्यांसाठी ज्यांना आपलं खरंच काही पडलेलं नाही. तो माझी खरंच रिक्वेस्ट आहे की एकदा सीजेपी, बीजेपी, काँग्रेस हे सगळं बाजूला ठेवा. जे हे सगळे विद्यार्थी आहेत ज्यांनी सुसाईड केलं, तसंच आपल्या घरातील समजा कोणी जर इतकी मेहनत घेतली एखाद्या एक्झामसाठी आणि हे असं सगळं झालं आणि त्यावर सुसाईड करण्यापर्यंत वेळ आली, तर तेव्हा पण आपण सीजेपी, बीजेपी हेच करत बसणार आहेत का? हा एकदा विचार करा. कारण या सगळ्या आधी आपण भारतीय आहोत, लोकशाहीमध्ये जगतो, त्यामुळे काही जरी चुकीचं दिसलं तरी आवाज उठवायलाच हवा.